मित्रांनो, आपल्याला आकाराने मोठे असलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत. इथे मी 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये 4 चमचे मीठ आणि 1 प्लेट शेंगदाणे टाकून मिक्स करूयात. यामध्ये मीठ जरा जास्तच घालायचं. आता यावर झाकण ठेवून 5-6 मिनिटे शेंगदाणे मीडियम गॅसवर शिजवून घेऊयात. आज आपण झटपट खारे शेंगदाणे बनवत आहोत. आता 5-6 मिनिटे झालेले आहेत आणि शेंगदाण्यावर मस्त सुरकुत्या पडल्या आहेत. म्हणजे आपले शेंगदाणे मस्त शिजले आहेत. आता हे शेंगदाणे चाळणीवर गाळून घ्यायचेत आणि 2 मिनिटे असेच राहू द्यायचेत. म्हणजे पूर्ण पाणी निथळून जाईल. पूर्ण पाणी निथळल्यावर एका कॉटनच्या कपड्यावर 10 ते 12 मिनिटे शेंगदाणे पसरवून पूर्ण कोरडे करून घेऊयात. शेंगदाणे कोरडे झाल्यावर एका कढईमध्ये 1 वाटीभर मीठ घेऊन 10 ते 12 मिनिटे मीठ प्रीहीट करून घेऊयात. मीठ प्रीहीट झाल्यावर त्यामध्ये आधी अर्धे शेंगदाणे टाकून लो टू मीडियम गॅसवर शेंगदाणे भाजूयात. पहा, शेंगदाण्याला आधी मीठ चिकटलेलं आहे, पण 10 ते 12 मिनिटांनंतर शेंगदाणे पूर्णपणे भाजल्यानंतर शेंगदाण्याचं पूर्ण मीठ निघालेलं आहे. म्हणजेच आपले खारे शेंगदाणे बनवून तयार आहेत. आणि राहिलेले शेंगदाणे याच पद्धतीने भाजून घेऊयात. अगदी टिप्सचा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे.